महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब हे पुन्हा एकदा त्यांच्या हातून महाराष्ट्राची सेवा काढून ते पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदी विराजमान व्हावं यासाठी आज आमच्या इगतपुरी तालुका शिवसेनेच्या वतीने आणि श्री विजय आप्पा करंजकर शिवसेना उपनेते यांच्या नेतृत्वाखाली आज आम्ही रुद्राभिषेक ठेवला होता। त्यासाठी सर्व आमच्या तालुक्यातील शिवसैनिक त्यामध्ये शिवसेनेचे समन्वयक पंडितजी कादोरे, शिवसेनेचे शहरप्रमुख इगतपुरीचे भूषणजी जाधव, घोटीचे शहरप्रमुख तानाजी रुमणे, युवा सेनेचे उपतालुका प्रमुख शरदजी गायकर, भगवान मालुंजकर, त्याचप्रमाणे इगतपुरीचे युवा शहर प्रमुख अंशुल, इथं आमचे शिवसेनेचे प्रवक्ते विकासजी शिरसाट, इगतपुरीचे नगरसेवक योगेशजी बडांगे, त्याचप्रमाणे इगतपुरीचे युवा सेनेचे युवा नेते आपला आकाश डावकर, संतोष गायकवाड, तसे सर्वच शिवसैनिक आम्ही उपस्थित होतो। कोणाचं नाव नाही, कामगाराचे आमचे कामगार सेनेचे सुरेश बोराडे, तसे सर्व शिवसैनिक आम्ही इथं एकनाथ शिंदेसाहेब यांना पुन्हा मुख्यमंत्री व्हावे यासाठी रुद्राभिषेक करण्यासाठी सर्व उपस्थित होतो आणि भगवान श्री शंकराकडं हीच मागणी केली का एकनाथ शिंदेसाहेबांच्या रूपाने परत मुख्यमंत्री विराजमान व्हावं आणि त्यांच्या हातून महाराष्ट्राची आणि या पूर्ण जनतेची सेवा काढावं आणि तसेच लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ पुन्हा मुख्यमंत्रीपदी विराजमान व्हावं यासाठी रुद्राभिषेक करण्यात आला।